नमस्कार. ग्रंथ सूक्त सत्र 10वे सूत्र सुहृदांची पुस्तकं. ग्रंथ सूक्त सत्र 10वे सूत्र सुहृदांची पुस्तकं. चिपळूणच्या मंदारोग यांचा 2023 साली ग्रंथालीनं प्रसारित केलेला किंवा प्रकाशित केलेला कविता संग्रह म्हणजे आत्ममग्न. मंदार ओक संस्कार भारतीचे प्रचंड मोठं काम करणारं असं व्यक्तिमत्व, एका वेगळ्या अर्थानं मराठीची वेगळ्या अर्थी ओजस्वी भाषा केलेलं असं व्यक्तिमत्व, आज बीतीला मंदार ओक यांची ख्याती ही स्वामी विवेकानंद हा विषय अत्यंत प्रभावीपणे मांडणारा वक्ता असा आहे. त्याच्या बरोबरीनं विविध ठिकाणी कवितांचं सादरीकरण हाही त्यांच्या आयुष्याचा आणि व्यक्तिमत्वाचा एक अत्यंत आकर्षक भाग आहे. आणि त्याची पहिली खूण किंवा पहिली जाहीर ओळख म्हणजे 2023 साली ग्रंथाली या नामवंत प्रकाशकानं प्रकाशित केलेलं त्यांचं आत्ममग्न हा कविता संग्रह. सुप्रसिद्ध गायिका आणि गायनविषयक विवेचनात्मक कार्यक्रम करणाऱ्या प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे जोशी यांनी लिहिलेली अभ्यासपूर्ण प्रस्तावना हे या कविता संग्रहाचं वैशिष्ट्य आहे. मंदार ओक यांची कविता ही म्हटलं तर तात्कालिक आहे, पण त्या तात्कालिक कवितेवरतीही चंद्रशेखर गोखले यांच्या चारोळी या काव्य प्रकाराची प्रचंड छाप आहे. अगदी खरं सांगायचं म्हणजे त्या काळामध्ये नव्यानं कविता करू लागलेली अशी एक संपूर्ण पिढी आहे की ज्याच्यावरती चंद्रशेखर गोखले यांच्या मी माझा या कविता संग्रहाचा प्रचंड मोठा प्रभाव आहे. एकंदरीतच अशा काव्य प्रकाराला पहिल्यांदा प्रतिष्ठा मिळवून देणारा कवी म्हणजे चंद्रशेखर गोखले यांचं हे ऋण अत्यंत मोकळेपणानं स्वतःच्या मनोगताच्या सुरुवातीलाच व्यक्त करून या कविता संग्रहाची सुरुवात होते. या कविता संग्रहाचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती मी आत्ताच म्हटलं तसं वेगवेगळ्या पद्धतीच्या चारोळ्या येतात. या कविते संग्रहातली जी सगळ्यात शेवटची कविता आहे, खरं सांगायचं म्हणजे ती या कविता संग्रहातल्या प्रत्येक कवितेची ताकद दाखवून देणारी अशी चारोळी आहे. त्या कविता संग्रहातल्या या शेवटच्या चारोळीमध्ये मंदार ओक असं म्हणतात, मौन असे समृद्ध ना शब्दाना ही घाई, मौन असे समृद्ध ना शब्दाना ही घाई, शब्दांचे देणे माझे त्यांचा होऊ कसा उतराई. हा प्रश्न जरी मंदार ओक यांना या कवितेमध्ये पडलेला असला तरी या कविता संग्रहातली प्रत्येक कविता म्हणजे शब्दांच्या, अर्थांच्या, भावांच्या आणि भावनांच्या विविध छटा अत्यंत प्रभावीपणे मांडत त्या अर्थाची उतराई होण्याचं कसब मंदार ओक यांना साधलंय असं वाटावं असा कविता संग्रह म्हणजे मंदार ओक यांचा कविता आत्ममग्न हा कविता संग्रह. ही मग्नता इतकी गमतीची आहे आणि त्याच वेळेला ती गंभीर असताना प्रचंड मोठी मिस्किल आहे. आणि एक त्याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे या कविता संग्रहामधली 2 कडव्यांची कविता. यातलं पहिलं कडवं हे पूर्णपणानं आपण लहानपणापासून म्हणत आलेला श्लोक आहे. त्यातलं विडंबन करत करत तसंचा तसं त्याचा बाज ठेवत पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रात नेणारी अशी ही 2 कडव्यांची कविता आहे. यातलं पहिलं कडवं मी म्हटलं तसा श्लोक आहे, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. हा काव्य किंवा ही ओळ किंवा ही ओवी किंवा हा श्लोक जे काही म्हणायचं ते आपण सगळेजण लहानपणापासून म्हणत आणि ऐकत आलोय. हा श्लोक जसाच्या तसं पहिलं कडवं म्हणून घेतात आणि मग त्याच्याच खाली मंदार ओक यातल्या फक्त काही मोजक्या शब्दांशी खेळतात आणि जेवणावरच्या श्लोकापासनं ते जैवनाच्या श्लोकापर्यंत ते जाऊन पोचतात. हा जेवण आणि जीवन यातला श्लेष किंवा अनुप्रास नाही, ती कविताच तशी आहे. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे हा पहिला श्लोक आणि त्याचं विडंबन करत मंदार ओक दुसऱ्या कडव्यामध्ये म्हणतात, वदन जवळ घेता नाम घ्या श्रीरतीचे, सहज चुंबन होते नाम घेता मुखाचे, जीवन करी जीवित्वा चुंबन हे पूर्ण ब्रह्म, मुखस्पर्श नो हे जाणीजे जन्म कर्म. पण अशा रतिकर्मामध्येच अडकलेली ही कविता आहे अशातला भाग नाही. त्याला समाजकर्म, सत्कृती कर्म, संस्कार कर्म याचं प्रचंड मोठं भान आहे. ही वाचलेली बोच फार मोठ्या प्रमाणावरती आहे.
अगदी मोकळेपणाने सांगायचं झालं तर त्या प्रतीची जरी नसली तरी त्या दिशेची जाणीव मंदारोक यांचा आत्ममग्न हे कविता संग्रह वाचताना मला वारंवार होत होती. आपल्यापैकी अनेकांनी गुलजार साहेबांच्या त्रिवेणी आणि पुखराज या कविता संग्रहामधल्या कविता वाचल्या असतील. या दोन्ही कविता संग्रहातल्या गुलजार साहेबांच्या कवितेचं वैशिष्ट्य असं आहे की मुळातच या कविता संग्रहामधली भाषा ही काही ठिकाणी अत्यंत सोपी आहे आणि काही ठिकाणी प्रचंड शब्दघन आहे. मंदारोग यांची कविता एकाच वेळेला काही ठिकाणी शब्दघन आहे आणि काही वेळेला ती शब्दप्रवाही आहे. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे वरवर बघताना एक वेगळा संदर्भ, वेगळा संकेत ही कविता जरूर देते, पण ती कविता वाचून पूर्ण करून पुस्तक खाली ठेवत असताना त्या कवितेचा एक आगळा वेगळा आत्मसापेक्ष संदर्भ ती कविता तुमच्या मनामध्ये सोडून जाते. म्हणजे प्राजक्ताचं फूल हातातनं ओघळलं तरी सुद्धा बोटांना सुवास येतो असा निदान भास व्हावा अशा भावभावनांची कविता म्हणजे मंदारोग यांची आत्ममग्न या कविता संग्रहातली कविता. थोडी वेगळी आणि हल्ली कवितांचा महापूर आपल्या मराठीमध्ये येत असला तरी त्या महापुरामध्ये वाचणारी लव्हाळी आणि वृक्षावळी म्हणजे मंदारोग यांची आत्ममग्न या कविता संग्रहातली कविता. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथ सूक्त.